आज आपण बनवूया पालक पनीर पुलाव. बघा किती छान मस्त असा पालक पनीर पुलाव बनवून झालेला आहे. चवीला अप्रतिम लागतो आणि बनवण्यासाठी तेवढा सोपा आहे. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा बासमती राईस घेतलेली आहे मी. 1 ते सव्वा वाटी बघा मी राईस घेतलेले आहे. त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि 15 ते 20 मिनिटं छान असा तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचा आहे. बघा अशा पद्धतीने छान असं व्यवस्थित भिजवून ठेवायचं आहे. त्यानंतर बघा कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. 1 ते 1.5 पाव बघा मी पालक घेतलेला आहे. हा पालक आपल्याला छान असा मऊ करून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला पालक असा मऊ करून घ्यायचा आहे. आता हा पालक मऊ करून घेतल्यानंतर बघा मिक्सरच्या पॉटमध्ये घालून याची छान असं आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे. बघा संपूर्ण जो पालक आहे अशा पद्धतीने मी छान असं मऊ करून घेतलेला आहे. बघा आता थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घ्यायचं आहे. बघा संपूर्ण पालक यामध्ये पाणी न घालता याचं वाटण बनवायचं आहे आपल्याला. बघा 3 ते 4 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. त्यानंतर मसाले पाहूया. बघा कांदा घेतलेला आहे, जिरं घेतलेलं 1 चम्मच, तमालपत्र घेतलेलं आहे, कलमी घेतलेली आहे, 2 लवंग आणि 3 ते 4 मी यामध्ये मिरे घातलेले आहेत. त्यानंतर बघा गरम मसाला घेतलेला 1 चम्मच, 1 चम्मच लाल तिखट घेतलेला आहे, धनिया पावडर घेतलेली आहे 1 चम्मच, अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे. बघा थोडेसे काजू घेतलेले आहेत आणि ताजे वाटाणे घेतलेले आहेत. त्यानंतर बघा आता आपण फोडणी घालूया. बघा कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे. यामध्ये तूप सुद्धा तुम्ही घालू शकता. बघा जिरं घातलेलं आहे. जिरं छान फुलल्यानंतर त्यामध्ये बघा तमालपत्र घातलेले आहे, कलमी घातलेली आहे, लवंग आणि जे मिरे घेतलेले आहेत ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया. मसाला छान व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे. बघा मसाला छान परतून झालेला आहे. त्यानंतर बघा जो कांदा घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. बघा कांदा मस्त व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा छान परतून झाल्यानंतर आपण जे पावडर मसाले घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत. बघा आता पावडर मसाले आहेत ते सुद्धा आपण आता घालून घेऊया. ते सुद्धा आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण जे वाटाणे घेतलेले आहेत ते वाटाणे सुद्धा आपण घालून घेऊया. ते सुद्धा आपण मसाल्यामध्ये छान असे परतून घेऊया. त्यानंतर आपण जी पालकची प्युरी बनवलेली आहे ती सुद्धा आपण या मसाल्यामध्ये छान असे परतून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने छान अशी आपल्याला जी प्युरी आहे ती परतून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जो बासमती राईस भिजू घातलेला आहे तो आपण घालून घेऊया. बघा संपूर्ण बासमती जो राईस आहे तो घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित यामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने छान असा बघा अशा पद्धतीने छान असा जो आपण तांदूळ घेतलेला आहे तो आपल्याला परतून घ्यायचा आहे. बघा छान असं तांदूळ परतून झालेला आहे. त्यानंतर बघा 1 वाटी तांदूळ घेतला आहे तर आपल्याला 2 वाटी पाणी घालायचं आहे. गरम करून पाणी घातलेलं आहे यामध्ये मी. बघा छान अशी आपल्याला त्याला उकळी काढून घ्यायची आहे. तोवरती बघा आपण बाजूला ठेवून घेऊया आणि पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये बघा ते काजू घेतलेले आहेत. ते काजू आपल्याला तूप तेलावरती छान असे तळून घ्यायचे आहेत. बघा काजू तळून झालेले आहेत ते सुद्धा आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. त्यानंतर बघा यामध्ये मी अर्धा पाव पनीर घेतलेला आहे. हा पनीर सुद्धा आपल्याला छान असा तेलावरती परतून घ्यायचा आहे. बघा छान असं व्यवस्थित आपल्याला हा पनीर परतून घ्यायचा आहे. बघा पनीरवरती आपण थोडंसं यामध्ये मीठ घालून घेऊया. थोडीशी हळद आणि लाल तिखट सुद्धा आपण यावरती घालून घेऊया. बघा अशा पद्धतीने बघा हा जो पनीर आहे आपल्याला असं मस्त परतून घ्यायचा आहे. दिसायला सुद्धा छान दिसतो आणि चवीला सुद्धा छान लागतो. बघा अशा पद्धतीने जो पनीर आहे तो आपल्याला परतून घ्यायचा आहे. बघा पनीर सुद्धा परतून झालेला आहे. तो सुद्धा आपण आता डिशमध्ये काढून घेऊया. बघा अशा पद्धतीने छान असं परतून घेतलेलं आहे. आता आपण भात पाहून घेऊया. बघा पाहू शकता आपण मस्त असा भात शिजवून झालेला आहे आपला. वरून बघा थोडासा कोथिंबीर घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चला तर आपण आता डिशमध्ये घेऊया. बघा मस्त असा गरमागरम आपला पालक पनीर पुलाव बनवून तयार झालेला आहे. थंड झाल्यानंतर छान असा मोकळा होतो. आता गरम आहे म्हणून थोडासा
गल शिजल्यासारखं वाटत आहे. बघा दह्याबरोबर किंवा तुम्ही छान अशी कोशिंबीर वगैरे करून काकडीची अप्रतिम लागतो बघा. या पद्धतीचा तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. अप्रतिम चवीचा हा बनवून एकदा नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.